नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, नवीन वर्षाच्या नवीन स्वप्नाच्या भरारीने येत आहे. आणि स्वामी तुम्हाला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आशीर्वाद देत आहेत की तुमचे हे येणारे वर्ष तुमच्या इच्छेनुसार सर्व स्वप्नांची पूर्ती करणारे असेल. तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भाग्यवान ठराल. कारण आजचा दिवस म्हणजे वर्षभरात आपल्या जीवनात घडलेल्या अनेक आयुष्य बदलून टाकणाऱ्या गोष्टीचा लेखाजोखा करण्याचा, आढावा घेण्याचा दिवस आहे. खरं तर वर्ष वगैरे जुने कधीच होत नसते. जुने होत असतो तर आपण होत असतो. आपला एक एक क्षण कमी होऊन आपलं आयुष्य संपवत असतो. शरीराला जुनेपण येत असले तरी मनाला मात्र नव्याने अपडेट ठेवावे लागते, तरच जगण्याला खरा अर्थ उरतो. मन जर जुन्यातच अडकवत ठेवले तर आपली कधीच जीवनात प्रगती होत नाही आणि होणार नाही. रोजच्या उगवणाऱ्या सूर्याला कोणीही असं म्हणत नाही की हा कालचाच सूर्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनालाही आपण रोज नव्याने जगायला शिकविले पाहिजे. म्हणजेच आपल्या आयुष्यात कालच्या काळोखावर मात करून आजच्या नव्या दिवसात नवा प्रकाश निर्माण करणे म्हणजेच नवीन वर्ष होय. आपण झोपेतून उठल्यावर लगेच अमृत नवे आहे असे म्हणतो का, तर आपले विचार नवे आहेत हे लक्षात ठेवावे लागते. आपला दृष्टिकोन त्याचप्रमाणे जुने वर्ष नवे वर्ष येत राहणारा, जात राहणारा असला पाहिजे. आपलं मन मात्र कायम नवे, ताजेतवाने ठेवता आले पाहिजे. 100 वर्षाचे आयुष्यसुद्धा सुंदर कमी वाटले पाहिजे अशी व्यवस्था आपल्याला माणसाचा जन्म देणाऱ्या ईश्वराने करून ठेवलेली असताना आयुष्यात एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून जगायचं कशासाठी हा प्रश्न कधी कोणाला पडावा का? म्हणजेच त्या विधात्याने एक प्रकारे अपमान केल्यासारखा आहे आणि आपणही त्या विधात्याचा एक प्रकारे अपमान केल्यासारखं घडतं. कारण वर्षभरात खूप काही गमावलं असेल, सहनही केलं असेल, खूप काही सोसलंही असेल, तरीही रोजच काहीतरी नवंच शिकत राहायचं. रोज काहीतरी शिकण्याची धडपड ठेवायची. त्यातूनच येणाऱ्या अनुभवातून रोज नव्याने जीवन कसं जगायचं हे आपल्याला ठरवत राहायचं असतं. याच कृतीला, याच दिवसाला आपलं आयुष्य म्हणतात. मोठ्या मनाने सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे हे नवीन दिवसाचं आनंदाने, उत्साहाने स्वागत करायचं आणि मागे झालेल्या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घेऊन जीवन जगायचं. कारण इथे आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो की लोक आपल्याला चांगला माणूस आहे, व्यक्ती चांगला आहे म्हणून ओळखतात. आणि जर समोरच्या व्यक्तीला आवडेल, पटेल असे आपण वागत राहिलो की आपण नक्कीच चांगले असतो. पण यात आपल्या स्वतःच्या भावनाचा हा पूर्ण चुराडा झाला तरीही चालतं, तरीही लोक विचार करत नाहीत. मग दिसेल त्याची गोड गोड तारीफ करायची. मग ती तुती खोटी का असना, खरी का असना, फक्त समोरच्या व्यक्तीला आपण चांगले वाटलो पाहिजे म्हणून आपण त्याला जे चांगलं वाटेल त्याच गोष्टींचा जर आपण चांगलं म्हणायचं ठरवलं तर आपले नाही तर त्याचेही चांगले होत नाही. तर आपण चांगले नाही तर एखाद्या गोष्टीला आपण विरोध केला नाही, एखादी गोष्ट स्वीकारली नाही तर आपण लगेच त्या व्यक्तीला वाईट वाटतो, चुकीचे वाटायला लागतो. कुणाचं काम ऐकलं, ते काम करून दिलं की लगेच आपण त्यांना चांगले वाटत असतो. पण एखादी वेळेस 100 वेळापैकी एकदा जरी आपण त्याचं काम करण्यास जमणार नाही असा म्हणून नकार दिला किंवा ती गोष्ट टाळली तर लगेच आपण त्या व्यक्तीसाठी सर्वात वाईट बनतो. आपली मान खाली घालून समोरच्या व्यक्तीच्या आपल्याला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टींना देखील आपण पाठिंबा दिलात तर आपणच त्यांच्यासाठी चांगले असतो. आपण आपले मन कितीही मारा, फक्त पुढच्यासाठी त्यांना जी गोष्ट बरी वाटते ती करून पहा. पण आपल्या मनाचा विचार इथे होत नाही. कारण समाजाच्या रूढीप्रवाहाविरुद्ध आपल्याला मनाला वाटल, मनाला पटल तसं आपण वागत असलो तर काही निर्णय
ठरवले असतील तर काही वेळा आपण असूनही अशिक्षित बनतो, कारण आपण इथे चांगले नसतो. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षानुसार चांगला माणूस असण्याच्या अवाजवी अपेक्षा या न संपणाऱ्या असतात. त्यामुळे कुणी चांगलं म्हणावं, कुणी आपल्याला चांगलं म्हणून द्यावं यासाठी चांगलं बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण स्वतःला चांगले वाटले पाहिजे, आपल्याला केलेली कृती चांगली वाटली पाहिजे असा वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याविषयी कोण काय बोलेल यावर आपले नियंत्रण नाही, तर आपल्याला नकारात्मकता नकोय म्हणून नकारात्मकता जाणवेल तिथे थांबायचं नाही, हे आपण स्वीकारावं. मात्र आपल्या हे हातात आहे. ज्यांच्या सहवासात आपल्याला सकारात्मक आनंदी वाटेल अशा ठिकाणी स्वतःला गुंतवायचं आणि बाकीच्यांना जमेल तसं आयुष्यातून वजा करायचं. जमलं तर शांततेत आपोआप आपलं आयुष्य जगायचं. मग आनंद हा आपलाच असतो. आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते समाधान, आनंद आणि शांतता. अपेक्षा, सुख दुःख, अपमान, मानापमान, शारीरिक दुखणे, नका तोटा या तर अविरत चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या कोणत्याही मनुष्याला चुकत नाहीत. पण जसं आहे तसं स्वीकारत गेलं की मनालाही आपल्या शांतता मिळते. आपल्या मनाला वाईट चांगल्या गोष्टी कळायला लागतात. मग चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात स्वतःला स्थिर ठेवून आनंदी राहायला आपल्याला जमतं. जीवनात खूप सुख आनंद नसला तरी चालतो, पण दिवसाच्या शेवटी मन शांत समाधानी असेल की जीवनाला जगण्याचा अर्थ येतो. फक्त दिवसभर काम करून आल्यास आपल्याला शांत झोप लागली म्हणजे समजून जा की आपण योग्य निर्णय घेत आहोत. अनेकदा काही निर्णय घेताना आपली द्विधा परिस्थिती होते, कारण आपण त्या व्यक्तीच्या गोष्टीच्या परिणामाची चिंता आपल्या भूतकाळातील अनुभवाशी जोडून बघत असतो. अशा वेळेस आपली विचार क्षमता कमी पडते व आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही. अंतर्मन आणि बहिर्मन अशी आपली दोन मनं असतात आणि ही दोन्ही मनं आपल्याला वेगवेगळे निर्णय सुचवत असतात. निर्णय घेताना नेमकं कोणत्या मनाचं ऐकावं हा आपला मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा असतो. काही वेळा भावनांना महत्त्व द्यावे लागते, तर काही वेळा आपल्या मनाला, तर काही वेळा वास्तवालाही सामोरे जावे लागते. अंतर्मनाचा निर्णय आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, ज्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्यावर आधारित असतो, तर आपल्या बहिर्मनाचा निर्णय हा नेहमी तर्कशास्त्रावर आधारित असतो. प्रत्येक निर्णयाचा परिणाम, त्याचे फायदे तोटे यावर अवलंबून असतो. तर खूप मोठी समस्या द्विधा मनस्थिती असताना या दोन्ही मनाच्या विचारांचा पूर्ण अभ्यास करून समोर येणाऱ्या परिणामाचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. यात अंतर्मनाचा आपला प्रभावी कौल असतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.